शंभूराजेंनी हात पुढे केला तर आम्ही मिठी मारायला तयार आहोत. भाजप शिवसेना समीकरणावर शिवेंद्रराजेंचे सूचक विधान. सातारा जिल्हा परिषदेवर सत्तास्थापनेचा दावा भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडून केला जात असतानाच आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राजकीय रंगतदार घडामोडी पाहायला मिळाल्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हे समोरासमोर आले आणि माध्यमांनी थेट सत्तास्थापनेबाबत प्रश्नांचा भडीमार केला. प्रारंभी शंभूराजे देसाई यांना निर्णयाबाबत विचारले असता त्यांनी पाठीमागे उभ्या असलेल्या शिवेंद्रराजेंकडे बोट दाखवत ते मोठे आहेत त्यांनाच विचारा अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. यानंतर पत्रकारांनी शिवेंद्रराजेंना थेट प्रश्न केला, जिल्हा परिषदेत नेमकी कुणाची सत्ता येणार? यावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सूचक आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारे विधान केले. ते म्हणाले, भाजप मोठा भाऊ असला तरी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे आहेत. त्यांनी हात पुढे केला तर आम्ही मिठी मारायला तयार आहोत. या मिठी विधानानंतर उपस्थितांमध्ये हास्यविनोद झाला. मात्र राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान यापूर्वी शंभूराजे देसाई यांनी भाजपवर बैठकीसाठी न बोलावल्याचा आरोप करत नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्र भूमिका घेतली होती. जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्याने सत्तेची समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत. भाजप आपला अध्यक्ष बसवणार का, की शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येत सत्ता स्थापन करणार, की मिठीतून नवे राजकीय समीकरण आकाराला येणार? निर्णय मात्र अद्याप गुंदेस्त्यात असून साताऱ्याच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पालकमंत्री ते आम्ही त्यांच्या पालकत्वाखाली आहे. आता मगाशी मला म्हटलं शेजारी बसा, म्हणजे मी हात पुढे करतोय तर तुम्ही घेणार, म्हटलं आमची मिठी मारायची तयारी. म्हटलं आता तुम्ही चालते का नाही? बोलावणे आलो तुम्ही गेला नाही, बैठकीला बोलवलं गेलं पण तुम्ही काही बैठकीला आला नाही, त्यामुळे थोडी नाराजी काल व्यक्त केली. नाही असं नाही, मला त्यांनी थेट मला बोलवलं, मी कधी येत नाही असं होत नाही. ते वाया निरोप आल्यामुळे जरा घोटाळा झाला. या जिल्हा परिषदेला आता तुम्ही दोघं एकत्र असणार आहे का? सत्ता स्थापना आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आहे. आता पुढचे विषय पुढे, आता त्याच्यावर कधी चर्चा होणार आहे? ते आता त्यांनी सांगायचं. त्यांनी तुमच्यावर सांगताय, तुम्ही कधी हे करा. आम्ही काय आपलं बघत बसलोय, त्यांनी सांगायचं. ते म्हणजे 2 वेळा आम्ही पुढाकार घेऊन पुढे आलेलो, पण आता मोठा पक्ष भाजप आहे, भाजप पुढे येणार का विचार? ते मोठे आहेत, पक्ष आमचा मोठा जरी आकड्या नसला तरी ते मोठे आहेत.